वाळवा तालुक्यातील जकराईवाडी येथे 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वाळवा आणि शिराळा तालुक्यातील माजी सैनिक, गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग, जकराईवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुरोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील हे होते, तर स्वागत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन माजी सैनिक आणि राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। विधान भवनात रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, घाडगे पाटलांना मारहाण करणाऱ्या सुरत चव्हाण सहित इतर आरोपींवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच छावा संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष संदीप ताडगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे। या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटना भोकरदन तालुक्याच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। छत्रपतींच्या अश्वरूढ स्मारकाला अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। तर या आंदोलनात कृषी मंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा राजीनामा तत्काळ घेण्यात यावा असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेत सूरज चव्हाणवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तर कृषी मंत्र्याचे निषेध व्यक्त करण्यासाठी पत्त्यांच्या माळा आंदोलकांनी गळ्यात घालत प्रतिकात्मक निषेध केलाय। या आंदोलनात छावा आणि इतर विविध संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। तालुका काँग्रेसच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। खरं म्हणजे मी तरुण मुलांना, बऱ्याच मुलांना सांगितलं की तुम्ही बोलणं शिकलं पाहिजे, तुम्ही पुढे आलं पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे। आज मला बोलायचं नव्हतं तरी सुद्धा मी पाहिली फळी एकदम तुमच्या पाया आलेले आहे, परंतु माझ्यावर तुम्ही बोलण्याची लादलं तरी सुद्धा मी अशी विनंती करेल, या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विधिमंडळाची गरिमा, ज्या विधिमंडळाचं पावित्र्य या भस्मासूर तिघाडी सरकारनं मातीत घातलेलं आहे। तिथे काय मारा कुठे होतात, तो कोकाटे काय रम्मी खेळतो म्हणून या विधिमंडळाचं पावित्र्य नष्ट करणारं हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आणि मी देवेंद्र फडणवीस यांना भाजप चाणक्य म्हणतं आणि हुशार माणूस आहे, आणि मी देवेंद्रजींना विनंती करेल आणि इशाराही करेल की तुम्ही 1 महिना फक्त हे राज्य पोलिसांच्या ताब्यात द्या आणि त्याच्यात खरे गुंड कोणाचे, भाजपचे का विरोधकाचे म्हणून हे तपासा। त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की गुंडगिरी कोण करताय, आणि म्हणून ही गुंडगिरी रोखायची असेल तर पोलिसांना त्यांच्या मताने काम करू द्या। पोलीस दुसऱ्याला बेड्या घालतात, पण पोलिसांच्या पायात या राजकारणाने बेड्या घातलेल्या आहे। आज एखादी कारवाई करत असताना लगेच फोन येतो, अरे त्याला सोडून द्या आणि ते विरोधक हात घाला, अशी पद्धत ही महाराष्ट्र राज्यात चाललेली आहे। त्यामुळे ईडी वगैरे पोलीस डिपार्टमेंट सुद्धा हातबल झालेलं आहे। मला बऱ्याचशा पोलीस मित्रांनी सांगितलं की आपा आम्ही 1 दिवस जर हे सगळं पाहिलं तर 1 दिवसामध्ये भोकरदन काय ऐवज धंदे तुम्हाला दिसणार नाही, परंतु आम्हाला कुठून तरी राजकीय दडपण येतं आणि आम्हाला त्या, परंतु पोलीस मित्रांनो तुमच्या अंगावर खाकीवरती आम्हाला त्याचा अभिमान आहे। देशाचा शिपाई, शेतकरी आणि पोलीस डिपार्टमेंटमुळे आम्ही आज इथं चांगल्या मनाने हिंडतो, मोकळ्या मनाने हिंडतो, आणि म्हणून तुम्हाला तुमच्यावर जर काही अन्याय होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी सुद्धा या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, परंतु तुम्ही पोलिसांनी सुद्धा निपक्षपातीपणाने काम केलं पाहिजे। कोणाचा फोन येतो म्हणून विरोधकाला जेलात घालण्याचं काम तुम्ही करू नका, पाप करू नका, कारण ही ड्युटी तुमची आज आहे, उद्या नाही, उद्या तुम्ही आमच्याची। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, विरोधकाचा 1.5 कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार दिसतो, पण या हरामीचा हजारो लाखो कोटीचा भ्रष्टाचार का दिसत नाही? आणि म्हणून हजारो कोटीचे भ्रष्टाचार करणार मोकळे बिलकुल असे उच्च राग करून हिंडतात आणि 1.5 कोटीवाल्याला म्हणतात घाला हात।
ही परिस्थिती बदलायची असेल तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा. तुमच्या पाठीशी आम्ही राहतो. आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सुद्धा चांगलं वाईट याच्यात आणि बरबादलेले कोकाटे हे यांना बाजूला काढून फेका आणि या महाराष्ट्र राज्याचा मान परत या दिल्लीच्या तख्ताला धडकू द्या अशी मी जाहीर विनंती करतो. आणि या छावा संघटनेचा जो आपल्याला त्यांनी जे अपमान केली त्याचा जाहीर निषेध करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या या भोकरदन शहरामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तसेच सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या वतीने आपल्या राज्याचे निष्क्रिय कृषी मंत्री आपल्या या विधान भवनामध्ये रमी खेळत असताना त्यांच्या विरोधात आज अखिल भारतीय छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांच्या विरोधात उतरली. आणि ती आपल्या विधान भवनात मंदिरामध्ये जर रमी खेळत असेल आणि त्या रमीच्या विरोधात त्यांचा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही असं निदर्शने करत आहे. त्यांचा या आज आणि उद्या 2 दिवसात राजीनामा झालाच पाहिजे अशी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने हे ते आपले निष्क्रिय कृषी मंत्री दाखवून द्या सर्व महाराष्ट्र राज्याला माणिकराव कोकाटे साहेब. त्यानंतर या कृषी मंत्री पत्ते खेळतात म्हणून आमचे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील शेतकरी पुत्र हे तटकरे साहेबांना लातूर येथे निवेदन देण्यासाठी गेले असता या अजितदादा गटाचा एक सूरज चव्हाण नावाचा गुंड प्रवृत्तीचा त्यांचा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर 307ची कारवाई झाली पाहिजे. त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेला मारहाण केली. त्यांच्यावर 307चा गुन्हा झाला पाहिजे. आणि अजितदादांना त्यांना नुसतं पक्षातून काढलं हा काही एखाद्या मंत्रिपदावर होता का? अजितदादांना मी सांगू इच्छितो तो मंत्रिपदावर नसून त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करायला लावायलाच पाहिजे असा सूरज चव्हाण सुद्धा आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेतून जाहीर निषेध करतो. आणि अखिल भारतीय छावा संघटना आणि आमच्या जो लातूरला हल्ला झाला प्रदेशाध्यक्षावर त्यांच्या संदर्भात जालन्यामध्ये कोणातरी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय जावळे आम्हाला माहित नाही. पण आमचा जिल्हा अध्यक्ष संदीप ताडगे पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तो सुद्धा चुकीचा गुन्हा आहे. तो मागे घेण्यात यावा असं आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आपल्या प्रशासनाला तर मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री तसेच शिंदे साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. सूरज चव्हाणवर 307 दाखल झाली पाहिजे आणि आमच्या विजय भैया घाडगे यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जालन्याचे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी आम्ही या भोकरदन शहरामध्ये आज निदर्शने आंदोलन करून आपल्या एडीएम साहेबांना निवेदन देणार आहोत. तर एडीएम साहेबांना मी हे सांगू इच्छितो की आमचं सर्व निवेदन आमच्या मागण्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याचा राजीनामा घेईपर्यंत आम्ही थांबणार नाही. जय जवान अखिल भारतीय छावा संघटनेचा. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला पहिला असा कृषी मंत्री मिळाला की तो शेतकऱ्याचा नेहमीच अपमान करत आला. शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कृषी खातं असतं पण ह्या कृषी मंत्र्याकडून सातत्याने कोकाटेंकडनं शेतकऱ्यांचा अपमान शेतकऱ्यांना हिनवण्याचं काम त्याच्याकडनं झालं. आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांनी ह्या त्यांच्या विधानसभेसारखं पवित्र मंदिरामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडवण्याच्या ऐवजी तिथं निवांत पत्ते खेळत मोबाईलवर पत्ते खेळत बसला अशा कृषी मंत्र्याचं आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित आम्ही त्याचा निषेध करतो. आणि त्याच्या विरुद्ध निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला निवेदन देण्यासाठी छावाचा कार्यकर्ता गेलेला असताना त्याच्यावर धाड हमला केला आणि त्याला मारहाण केली त्याचाही आम्ही निषेध करतो. या अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे. जर त्यांनी राजीनामा नाही घेतला तर रस्त्यावर उतरून सर्व शेतकरी आंदोलन करतील आणि रस्ता रोको तर करतीलच पण या सरकारला कामकाज करून देणार नाही अशी सर्व एकजूट या शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व एकत्र येऊ आणि हा लढा लढू. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व छावाचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खर तर ही शोकांतिकेची बाब आहे की ज्या ठिकाणून या महाराष्ट्राचा राज्य कारभार चालतो
असं पवित्र स्थान आपण त्याला संबोधतो म्हणजे विधान भवन. त्या विधान भवनाची गरिमा न राखता या सरकारमधील काही मंत्र्यांनी काही आमदारांनी अक्षरशः निर्लज्जतेचा कळस ओलांडलेला आहे. काही त्या ठिकाणी बॉक्सिंग मॅच खेळतात, काही त्या ठिकाणी भांडणं करतात. तर त्या ठिकाणी कृषी मंत्र्यानं अक्षरशः ऑनलाईन रम्मी हा गेम खेळून त्या विधान भवनाची खरंच लाज घालवली. अशा कृषी मंत्र्याला पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा. तसंच त्यांना मी तर म्हणतो त्याला आमदार ठेवायच्याही लायकीचा तो माणूस राहिलेला नाही. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विषयी गरज ओळखणारा तो मंत्री आहे. त्या मंत्र्याच्या निषेधार्थ आमचे बंधू छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना पत्ते भेट द्या म्हणून त्यांच्या टेबलवर पत्ते टाकले. त्यांना इतका त्या गोष्टीचा राग आला की त्यांनी त्या शेतकरी पुत्राला बेदम मारहाण केली. माझा त्यांना असा सवाल आहे की जर का हे पत्ते तुमच्या टेबलवर टाकल्यानंतर तुम्हाला इतका राग येत असेल तर तुमचा हरामखोर कृषी मंत्री ज्यावेळेस काम काजाच्या वेळी त्या ठिकाणी पत्ते खेळतो त्यावेळेस तुमच्या बुडाला आग लागत नाही. म्हणून या हल्लेखोराचा त्या चव्हाणचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, शेतकरी पुत्राला न्याय द्यावा, तसेच शेतकऱ्याचा 7/12 सरसकट कोरा करावा. जय जवान जय किसान. अरे या भिकारी सरकारचं करायचं काय? फार जाणीवपूर्वक सरकारला भिकारी म्हणलेलं आहे. कारण कृषी मंत्र्यांना सर्टिफिकेट दिलं काल परवा दिवशी की सरकार भिकारी आहे, शेतकऱ्याकडून पैसे घेऊ लागले. तर सरकारमधले मंत्री जेव्हा सरकारला भिकारी म्हणू लागले तर आपण ओळखून घ्या की शेतकऱ्याला देण्याची दानतही नाही आणि यांची लायकी या सरकारची आता शेतकऱ्याला काही देण्याची राहिलेली नाहीये. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना राजीनामा दिल्याखेरीज आता दुसरं गत्यंतर या ठिकाणी उरलेलं नाहीये. वारंवार या राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करू लागले. कधी उठले शेतकऱ्याला भीक म्हणू लागले, भिकारी म्हणू लागले. कधी उठतात सरकार भिकारी आहे म्हणतात आणि स्वतः काय करतात तर सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी जेव्हा प्रश्न मांडणं चालू होते त्यावेळेला या राज्याचा मुख्यमंत्री काय करत होता तर आपल्या राज्याचा कृषी मंत्री हा जुगार खेळत होता. म्हणजे एक जुनी म्हणे म्हणजे किस्सा सांगण्यात येतो की रोम जळत होतो तेव्हा निरो काय करत होता तर पुंगाण्या वाजवत होता. तर तसं शेतकऱ्यांसाठी जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरले होते त्यांच्या अधिकारासाठी, कृषी माफीसाठी, कर्जमाफीसाठी जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरले होते तर या राज्याचा कृषी मंत्री काय करत होता तर जुगार खेळत होता. ही ओळ या इतिहासामध्ये काळ्या अक्षरामध्ये लिहिली जाणार आहे. आज या देशाचा असंवेदनशील, या राज्याचा असंवेदनशील कृषी मंत्री सभागृहात पत्ते खेळू लागला. आता 3-4 दिवसानं नागपंचमी येऊ लागली मित्रांनो. उद्या आहे का? उद्या आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कृषी मंत्री जो खेळ खेळत होते तो तिकडं गावखेड्यामध्ये तंबू टाकून खेळण्यात येतो. जर एखाद्याला उचलायची तुम्हाला इच्छा झाली तर पहिले कृषी मंत्र्याला उचला आणि नंतर सामान्य नागरिकाला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा, आमची काहीच हरकत नाही. जेव्हा नागपंचमीला असे काही डाव बसले तर कृषी मंत्री जे खेळत होते तेच खेळत होतो. तर माझी अशी सगळ्यांना इच्छा आहे की उद्याच्या पत्त्याच्या डावाला कृषी मंत्री किसान सन्मान योजना असं नाव देऊन टाका. एवढं बोलून हत्या सरकारच्या वतीनं करण्यात येते. छावाच्या पदाधिकाऱ्यांना, शेतकरी पुत्राला, गाडगे पाटलाला त्यांनी अमानुष हल्ला केला. जर तिथं मॉब नसतं तर कदाचित काही झालं असतं आणि त्यानंतर प्रकरण दाबण्यात हे लोक पटाईते. त्यामुळं सरकारद्वारे करण्यात येणाऱ्या मॉब लिंचिंगचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि छावा संघटनेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो.
या सरकारनं निवडून येण्यापूर्वी जे आश्वासन आपल्याला शेतकऱ्यांना दिलं होतं ते तर मात्र पाळलं नाही, पण शेतकऱ्यांच्या मुलाला मात्र मारहाण यांनी करायला सुरुवात केलेली आहे. काय चुकलं होतं त्या विजयकुमार घाडगे पाटलाचं? एका शेतकऱ्याचा मुलगा एक जुगार खेळणारा मंत्री याला हटवण्यासाठी निवेदन घेऊन जातो आणि त्याला हटवा असं म्हणून सांगतो, तर हे यांचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते यांना मारतात आणि म्हणतात की साहेबांचा इगो हार्ड झाला. जेव्हा आमचं मतदान घेतात शेतकऱ्यांचं तेव्हा तुमचं इगो हार्ड होत नाही का? आणि शेतकऱ्याच्या मुलाला मारतात. मित्रांनो, या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे घोटाळे झाले, यांची चौकशी करायला तुम्हाला टाइम नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलाला जरासं काही झालं तर शेतकऱ्याच्या मुलाला अटक करायला, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला तुम्हाला टाइम आहे. एखाद्या आमदाराच्या मुलाने जरा खंडणी मागितली, खून केले तर तुम्ही त्यांना अटक करत नाही आणि नॉर्मल काही एखादी शेतकऱ्याच्या मुलाकडून काही चुकी झाली तुम्ही त्यांना अटक करतात. परंतु येणाऱ्या इलेक्शनला ते सर्व शेतकरी बांधव तुमचा याचा वचक घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्र, एवढं बोलतो आणि थांबतो. हदगाव तहसीलमधील 10 ते 12 निराधार महिला तसेच अपंग आणि दिव्यांगांचा पगार बऱ्याच दिवसापासून थकलेला आहे, तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या महिलांची आणि अपंगांची कागदपत्रे मागून घेतली, परंतु आजपर्यंत त्यांच्या पगारासाठी कोणतीच ठोस पावले उचललेली नाहीत. या महिला तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्ती हदगाव तहसील कार्यालयात गेले असता तेथील अधिकारी जेवणासाठी गेले असून कार्यालय सुद्धा बंद होते. त्यामुळे या गोष्टींची नांदेड जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि संबंधित व्यक्तींना न्याय द्यावा अशी मागणी समाजसेवक कृष्णा मुळावकर यांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष कुमार खंड बाराव तांबरे यांनी. नमस्कार, आम्ही आज हदगाव तहसील कार्यालय येथे आलेलो आहोत. हदगाव तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजना या शाखेमध्ये आम्ही पोहोचलो. इथे जवळपास पण 10-20 लोक आहेत महिला, त्यांच्या पगारी आतापर्यंत झाल्या नाहीत. झाल्या असतील तर त्यांचे कुठले वेळोवेळी डॉक्युमेंट देऊन सुद्धा त्यांच्या पगारी होत नाहीत. आणि ते इथले अधिकारी जेवायला गेलेत. आता हे सकाळपासून बसल्या तिथं महिला, हे अधिकारी जेवायला गेलेत. हे GR नुसार एक अधिकारी जर जेवायला गेला तर त्याच्या जागी दुसरा अधिकारी बसणे गरजेचं असतं. पण आपण बघू शकता या कार्यालयाला कुलूप लावून हे जेवायला गेलेले आहेत. याची कुणीतरी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. धन्यवाद. दिनांक 26 जुलै रोजी वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांनी भर पावसात वसमत शहरातील विविध विकास कामाची पाहणी केली आणि ज्या विकास कामांना निधी कमी पडत आहे अशा कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही नागरिकांना दिले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या प्रेरणेतून आणि सशक्त संकल्पनेतून मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या जाळ्याचा नायनाट करण्यासाठी 26 जुलैला एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधून या संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर सुरू होणाऱ्या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. तर सिव्हिल लाईन्स येथील पोलीस भवनाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या बाबतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. क्या कुछ इस ऑपरेशन की उपलब्धि रही? देखिए, ये एक इस तरह की एक्टिविटी है जो एक्सप्लॉयटेशन होता है बच्चों का, महिलाओं का या फिर वुमेन ट्रैफिकिंग. तो इसके लिए हमारे साथ में एक DAG ग्रुप हमने बनाया है जिसमें कि सभी डिपार्टमेंट्स इन्वॉल्व है और उसके अलावा सब NGOs हैं इसके अंदर और सिविल सोसाइटी के मेंबर्स हैं. तो इन सबकी मदद से हम लोग इस तरह की जो एक्टिविटीज़ हो सकती है जिसमें ट्रैफिकिंग होता है. जैसे अभी रिसेंट हमने 5 माइनर बच्चों को रेस्क्यू किया है और उसके बाद में 3 और माइनर बच्चों को रेस्क्यू किया है. या फिर यंग बच्चे अंडर एज से कम के उनके ऊपर जो एट्रॉसिटीज़ होती हैं या उनको ट्रैफिक किया जाता है किसी भी पर्पज़ के लिए, तो उस चीज़ को रोकने के लिए, उसको अवेयरनेस के लिए और उसको ऊपर एक्शन लेने के लिए ये इस ऑपरेशन शक्ति में हम लोग करने वाले हैं. और इसके अलावा इसके लिए जो है हमने स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स भी बनाए हैं कि एविडेंस कैसे कलेक्शन करने का है और किस तरह का उसके ऊपर आपको प्रोसीजर रहेगा. ये सारे भी हमने कंपाइल किए हैं, उनका भी आज हमने पब्लिश किया है. इसके अलावा जो रेजिडेंशियल एरियाज़ हैं जहाँ पे इस तरह की एक्टिविटीज़ चलती है, जैसे स्पा कहीं कमर्शियली कोई कर रहा है या फिर कोई और एक्टिविटी इस तरह की चल रही है, तो इसके ऊपर भी एक हमने SOP बनाया है
जिसके आधार पे हमारे जो पुलिस फोर्स है या बाकी जो डिपार्टमेंट्स हैं कैसे कोऑर्डिनेट करेंगे और कैसे एक्शन लेंगे। और जो तीसरी चीज़ इसमें हमने की है वो जो होटल्स हैं उनके अंदर भी हमने इस तरह की SOP बनाई गई है कि ज़ीरो टॉलरेंस रहेगा इसमें। तो ये ज़ीरो टॉलरेंस बहुत इम्पॉर्टेंट है और ये सारी चीज़ों को लेके हम इसके ऊपर कार्रवाई करेंगे। सर महिलाओं का या फिर ह्यूमन ट्रैफिकिंग तो इसके लिए हमारे साथ एक DIG ग्रुप हमने बनाया है जिसमें कि सभी डिपार्टमेंट से इन्वॉल्व है और उसके अलावा सब NGOs हैं इसके अंदर और सिविल सोसाइटी के मेम्बर्स हैं। इन सबकी मदद से हम लोग इस तरह की जो एक्टिविटीज़ हो सकते हैं जिसमें ट्रैफिकिंग होता है। जैसे अभी हमने 5 माइनर बच्चों को रेस्क्यू किया है, उसके बाद में 9 माइनर बच्चों को रेस्क्यू किया है या फिर यंग बच्चे अंडर एज बच्चे रहते हैं 18 से करके उनके जो अट्रॉसिटीज़ होती हैं या उनको ट्रैफिक किया जाता है किसी भी पर्पज़ के लिए तो उस चीज़ को रोकने के लिए उसको अवेयरनेस के लिए और उसके ऊपर एक्शन लेने के लिए ये इस ऑपरेशन सेक्टर में हम लोग करने वाले हैं। और इसके अलावा इसके लिए जो है हमने स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स भी बनाए हैं कि एविडेंस कैसे कलेक्शन करने का है और किस तरह का उसके ऊपर आपको प्रोसीजर रहेगा। ये सारी भी हमने कंपाइल की उनका भी आज हमने पब्लिश किया है। इसके अलावा जो रेजिडेंशियल एरियाज़ हैं जहाँ पे इस तरह की एक्टिविटीज़ चलती हैं जैसे स्पा के कमर्शियल कोई कर रहा है या फिर कोई और एक्टिविटी इस तरह की चल रही है तो इसके ऊपर भी एक SOP बनी है जिसके आधार पर हमारे जो पुलिस फोर्स है या बाकी जो डिपार्टमेंट है कैसे कोऑर्डिनेट करेंगे और कैसे एक्शन लेंगे। और जो तीसरी चीज़ इसमें हमने किया वो जो होटल्स हैं उनके अंदर भी हमने इस तरह की एक SOP बनाई गई है कि ज़ीरो टॉलरेंस रहेगा इसमें। तो ये ज़ीरो टॉलरेंस बहुत इम्पॉर्टेंट है और ये सारी चीज़ों को लेके हम इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। सर देखा गया है अमूमन जो ह्यूमन ट्रैफिकिंग छोटे बच्चे बहुत ज़्यादा मात्रा में आए दिन छोटे बच्चे मिसिंग होते हैं। ऐसे में उनके पेरेंट्स या फिर उनके फैमिली बैकग्राउंड इसके लिए काफ़ी हद तक जवाबदार रहता है। इसके लिए पुलिस के द्वारा क्या कुछ उपाय योजना जो है की जाए? क्योंकि इसमें सभी डिपार्टमेंट जैसे मैंने बताया सब इन्वॉल्व हैं और कोई भी इस तरह का अगर बच्चा या बच्ची मिलते हैं तो उसके ऊपर जो CWC है वो आदेश देते हैं या कोर्ट पे जाता है तो वो आदेश देते हैं उसके ऊपर आगे की कार्रवाई होती है। इसके अलावा भी जो बिल्कुल आप सही बोल रहे हैं कि तो उसका सोशल स्टेटस कई बार हमने देखा है कि कुछ ऐसे एरिया से बच्चों को लोड किया जाता है और उनको ट्रैफिक किया जाता है जो कि अलग अलग चीज़ों के लिए इस्तेमाल उनको या उनको इस चीज़ में ढकेला जाता है। तो ये सोशल फैक्टर्स इकोनॉमिक फैक्टर्स डेफिनेटली या फिर पीयर ग्रुप प्रेशर ये सब चीज़ें उसके लिए हैं रिस्पॉन्सिबल और उन चीज़ों के लिए भी जो कंसर्न डिपार्टमेंट्स हैं वो उसके ऊपर काम करेंगे और हम सब मिल के काम करेंगे। सर प्रोसिक्यूशन में देखा गया है बहुत बार जो मिलते हैं जिनको एज ए ट्रीटमेंट पीड़ित घोषित किया जाता है बाद में फिर से वो रिपीटर उसी धंधे में आ जाते हैं। तो उनके लिए कुछ की योजना है क्या सरकार की तरफ से या पुलिस की तरफ से कि वो अपने उस रिपीटर में ना आते और कुछ धंधा बनाए जिसके दोबारा वो इन्वॉल्व ना हो? बिल्कुल जो इसमें है वही उन्हीं चीज़ों पर हम लोग चर्चा कर रहे हैं। आज हमारा 3rd मीटिंग था इसमें और सभी डिपार्टमेंट्स ने कि अगर उनको कोई ट्रेनिंग की ज़रूरत है या एज़ पर लॉ जैसे अभी नया BNS में सेक्शन है 111 तो 111 के आधार पे जो इसमें ग्रुप्स एंगेज हैं गैंग्स एंगेज हैं उनके अगेंस्ट काम करना और अगर ये जो बच्चे रेस्क्यू होते हैं तो उनको जो है वोकेशनल ट्रेनिंग देंगे या उनकी बाकी जो योजनाएं हैं उसके बारे में उनको बताना उसका लाभ उन तक पहुँचाना ये भी इसका हेतु है। सर रिहैबिलिटेशन के द्वारा भी काफ़ी सारे सतर्क कदम उठाए जा रहे हैं। ऐसे में लोगों ने भी एक अपना जो सतर्क कदम है वो किस तरीके से उठाना चाहिए, क्या संदेश उनको देना चाहिए? आपने सही क्वेश्चन किया। इसमें जो है हमने जैसे पहले तो मैंने बताया कि रेजिडेंशियल एरियाज़ में लोगों को क्या करना चाहिए वो एक उसका हमने SOP निकाला है। उसके अलावा सभी का ये दायित्व है कि उनके आसपास में अगर उनको कोई बच्चा दिख रहा है या कोई ऐसे लोग हैं जो कि किसी बच्चे को टॉर्चर कर रहे हैं या इलीगली उसको बच्चे को रखा हुआ है या उससे कुछ काम करवा रहे हैं तो ये सारी चीज़ें जब समाज से हमको इन्फॉर्मेशन आती है तो हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे। तो अवेयरनेस जो है लोगों का पब्लिक का होना बहुत ज़रूरी है। थैंक यू। आप किस तरह से प्रॉब्लम देखते हैं और उनमें सुधार करने की जरूरत है? देखिए हम हमारे हर डिपार्टमेंट का अपना इसमें दायित्व है और वो सब लोग करते हैं इसमें। और जैसे कॉर्पोरेशन है महानगर पालिका हुआ या फिर विमेन
रिलेटेड डिपार्टमेंट्स हैं, वुमेन चाइल्ड डिपार्टमेंट है, ये सब डिपार्टमेंट्स के या जो शासकीय हॉस्टल्स हैं उनका भी इसमें यूज़ किया जा सकता है और इनको उसमें रखा जा सकता है और ट्रेनिंग्स भी उसी तरह से दी जा सकती है। और ये कोऑर्डिनेशन के जो कुछ इशू होते हैं उनके ऊपर भी हम लोग काम कर रहे हैं और जो भी छोटे छोटे जो मिसकंसेप्शंस हैं या लैक ऑफ कोऑर्डिनेशन है उसको भी खत्म कर रहे हैं। अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने नागपूरमधील तोफखाना चौक लक्ष्मीनगर येथे सैन्य पराक्रम उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमावेळी पूर्व सैन्य अधिकारी, माजी सैनिक आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। जय हिंद। हम इस समय तोफखाना चौक लक्ष्मीनगर नागपुर से बात कर रहे हैं और कारण क्या है, आज हम सब लोग मिलकर यहाँ पर कारगिल विजय दिवस मना रहे हैं। कारगिल विजय दिवस के बारे में कई चीज़ें आप लोगों ने टीवी चैनल और अखबारों में पढ़ा होगा। कारगिल एक ऐसा छोटा युद्ध था जो पाकिस्तान ने भारत पर लादा गया हुआ था। भारत हमेशा मैत्रीतापूर्ण और सौहार्दपूर्ण काम करता है। भारत ने कभी भी किसी के ऊपर आक्रमण नहीं किया आज तक, लेकिन ये एक ऐसा युद्ध था जो बिना जाने पहचाने मैत्रीपूर्ण वातावरण होते हुए पाकिस्तान के आर्मी ने और उनके जो मिलिटेंट्स थे, इन्होंने हमारा जो कारगिल का जो इलाका है जहाँ पर कारगिल, मस्को वैली, बटालिक सेक्टर, टाइगर हिल एंड द्रास, इन सब के ऊपर जो चौकियाँ हैं उसको उन्होंने काबिज कर लिया था। उन्होंने उसके ऊपर अपनी पोस्टें बनाई थी और उससे उस वक्त की सरकार जो अटल जी की सरकार थी, उन्होंने मिलिट्री को आदेश दिया था कि इनको जल्द से जल्द वहाँ से खदेड़ देना चाहिए और उसके लिए ये कार्यक्रम, ये संघर्ष अपने हाथों में लिया था और इस संघर्ष लगभग 82 दिन चला, जिसमें 82 चौकियाँ जो थी उनको दोबारा हमारे भारत के रणबांकुरों ने अपने ताबे में लिया, अपने कंट्रोल में लिया। इसमें एक हुआ कि जब ये पूरा युद्ध है, ये बिल्कुल एक ऐसे भौगोलिक परिस्थिति में हुआ कि जो कठिन परिस्थिति है, वहाँ के जो पहाड़ी है वो पूरी 70 to 80 डिग्री के स्लोप में, ऐसे जगह जब कोई युद्ध करता है तो उनको बहुत बड़ी हानि पहुंचती है और उसीलिए भारत के जो सुपुर्द है लगभग 527 जवान, JCOs, OR और अन्य अदर रैंकों ने अपने प्राण दिए। तो ये बहुत बड़ी बात है और पूरे अपने विश्व के इतिहास में ये एक ऐसा होता है, इतना ऊंचाई पे, कौन सी ऊंचाई जहाँ पर इसकी जो हाइट्स है मीन सी लेवल से वो 15,800 से लेके 16,900 के ऊपर तक है। और ये एक ऐसा वॉर तो जो पहले बार लोगों के घरों में गया टीवी के माध्यमों से। आज भी इसी टीवी के माध्यम से हम इस एरिया से आप लोगों के साथ बात कर रहे हैं और उस वक्त कई ऐसे शब्द थे जो घरों घरों में आते गए, विक्रम बत्रा, टाइगर हिल, ये दिल मांगे मोर, ऐसा करते करते लोगों के बीच में बहुत इसका उत्साह बढ़ा और आज 26वें साल में भी हम लोग इसके बारे में लोगों को बताने का प्रयास करते हैं ताकि हमारी जो नई जनरेशन है, हमारी जो अभी की जो नस्ल है, वो भी इसके बारे में जाने। पुनः एक बार मैं कारगिल विजय दिवस की सबको बधाइयाँ देता हूँ नागपुर से। ऑल द बेस्ट और जय हिंद। नागपूर बेलतरवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 26 जुलैला दुपारच्या सुमारास 40 वर्षीय हरीश शेषराव जुमडे यांनी आपला सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमडे वय वर्ष 37 यांची चाकूने गळा कापून हत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली। वैभवने हरीशच्या पत्नीचा हात पकडल्यामुळे या दोघांमध्ये वाद होऊन ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी अहवालात उघड झाले। तर वैभव याला दारूचे व्यसन सुद्धा होते असं पोलीस ठाणेदार मुकुंद कावडे यांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। पोलीस स्टेशन बेलतरवाडी या ठिकाणी आज दिनांक 26/7/2025 रोजी 12:15 वाजता स्वतः आरोपी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्याच्या भावाची हत्या केली अशी माहिती दिली। ती कन्फर्म केली आम्ही आणि 12:15 वाजता आमचे सर्व टीम पथक बोलावले आणि घटनेची शहानिशा केली असता यातील आरोपी हरीश शेषराव जुमडे वय 40 वर्ष व त्याचा सख्खा भाऊ वैभव शेषराव जुमडे वय 37 वर्ष याची त्याने चाकूने हत्या केली। यामध्ये आरोपी जो हरीश आहे त्याच्या पत्नीचा त्याच्या सख्या भावाने दुपारी हात पकडला या कारणावरून आणि वारंवार दारू पिऊन घरात वातावरण खराब करतो, मुलांना त्रास देतो, अशा कारणावरून त्याच्या राहत्या घरात, दोघेही एकाच घरात राहत होते, त्याच्या राहत्या घरात बेडरूम मध्ये मोठ्या जो आरोपी आहे हरीश याने
वैभव याला गळ्यावर वार केला आणि मृत्यू घडवून आणला. यामध्ये दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि घरात झालेली घटना आहे बेडरूम मध्ये आणि दोन्ही आरोपीचा गुन्हेगारी हिस्ट्री हे शून्य आहे. दोघांचा एक क्राईम चार्ट नाही आणि यामधील आरोपी हे दोघेही कोणताही कामधंदा करत नाहीत आणि यांना खापरी पुनर्वसन या भागात घर मिळालेले आहे आणि पत्नी जी आहे आरोपीची ती बाहेर धुण्या भांड्याचे जेवण बनवण्याचे काम करते. यामध्ये आरोपीने चाकूने गळ्यावर वार केला, परंतु चाकू अद्याप आम्हाला प्राप्त नाहीये. आज आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे. आज आम्ही त्याचा PCR प्राप्त केलेला आहे. तर यामध्ये आम्ही पुढील तपास करून यामध्ये आरोपीचा उद्देश आणि कुठून त्यांनी चाकू प्राप्त केला आहे याबाबत पुरावे घेत आहोत. जास्तीत जास्त पुरावे गोळा करत आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छता अभियानाचा सलग 326वा रविवार स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे यांच्या प्रयत्नांनी 27 जुलैला यशस्वीपणे संपन्न झालाय. यावेळी स्वच्छता दूत अमित देशपांडे यांनी कोल्हापूरमधील विविध भागांमधील स्वच्छता करून माझं कोल्हापूर माझी जबाबदारी या घोषवाक्याला न्याय दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी. गुरु की चादर समागम समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री गुरु तेज बहादूर साहिबजी यांची 350वी शाहिदी तसेच गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या वर्षानिमित्ताने नागपूर येथे हिंदी की चादर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहाने संपन्न झालाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. श्री गुरु तेग बहादुर जी का 350वां शहीदी दिवस मनाया जा रहा है. अलग अलग शहरों से लोग आज यहाँ पे नागपुर में इकट्ठा हो रहे हैं. किस प्रकार से लोगों की सेवा की जाएगी और एक क्या संदेश समाज को बेहतरीन संदेश देने का कार्य सिख समाज की ओर से किया जाएगा. एक बहुत ऐतिहासिक वर्ष है पूरे गुरु नानक नाम लेवा से संगत के लिए और पूरे भारतवर्ष के लिए. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर 350 साल शहीदी शताब्दी आज हम खुद नसीब हैं कि हमारी जीवनी में आ रही है. तो इसके बारे में जो योजना लगभग इस साल के जनवरी के महीने से बननी शुरू हुई थी. योजना बनी, राज्य स्तर समिति की निर्माण हुआ, प्रवास किया गया. जो मुख्य शहर इस समागम को रखते हुए तख्त हजूर साहब नांदेड़ में और विदर्भ में नागपुर और इसी तरह फाइनेंशियल कैपिटल मुंबई MMR और पूरा कोकण रीजन जो कि सांगली शोलापुर तक और यहाँ पर नासिक धुलिया तक है. ये सारा योजना बनी. योजना बनने के बाद में एक विदर्भ की कमेटी बनी जो हमारे सरदार बलबीर सिंह खोखर बहुत बड़ी गुरु की बख्शिश हुई है. ये जिम्मेदारी इनको मिली है. इनके साथ में सारे इनके जो कमेटी मेंबर हैं, गोल्डी बाजी हैं, कृपाल सिंह जी हैं और कुक्कू मारवा जो नागपुर के अध्यक्ष हैं. और बहुत मैं तारीफ करूंगा आयोजन समिति की कि इन्होंने बहुत बड़ी एक अपनी जिम्मेदारी को समझा और सारे समाज को साथ में जोड़ा, सारे गुरुओं को साथ में जोड़ा और सारे जो भी प्रमुख लोग हैं, डॉक्टर हो, IAS हो, एडवोकेट हो, चार्टर्ड अकाउंटेंट हो, उनकी सभाएं ली, हमारी माताओं बहना की सभा ली और इसी तरह में गुरु नानक नाम लेवा संगत जो सिंधी समाज बड़े पैमाने पर विदर्भ में है उनकी सभा ली और एक अच्छी संदेश दिया. और आज देखकर बड़ी खुशी हुई कि इनकी अध्यक्षता में जो यहाँ पर एक आयोजन समिति विदर्भ ने एक जो शिविर रखा है जिसमें कि बहुत उत्साह देखने को मिला. और ये बताते हुए खुशी है कि दिसंबर 6-7 दिसंबर को 2 दिन के गुरमत समागम होने हैं और ये सिर्फ 2 दिन के गुरमत समागम नहीं होने, ये कार्य जो गुरु का प्रचार प्रसार है पूरे वर्ष चलेगा.
इसकी आयोजन समिति की तरफ से कितने सेवादार इसमें सेवा में जो है वो उपस्थित रहेंगे और अलग अलग शहरों से कौन-से संगठन जो है ये पूरे सेवा में अपना सहयोग देंगे? देखिए, आयोजन समिति विदर्भा की है, सरदार गुरमीत सिंह खोकर उनके अध्यक्ष हैं और ये योजना यहाँ की आयोजन समिति बनाएगी। अभी इसके बाद में हमारा अभ्यास वर्ग है, लगभग 24 कमेटियाँ बनी हुई हैं जिनको अपनी जिम्मेदारियों के बारे में बताया जाएगा। वो 24 कमेटियों से हर एक चीज़ का उसमें ध्यान रखा गया है और उसका आज अभ्यास वर्ग अब होना है और जो समिति के जो मेंबर नियुक्त हुए हैं उनको एक अभ्यास दिया जाएगा और आगे कार्य को लेके जाएगा। हर एक चीज़ों का ध्यान किया जा रहा है। आज नागपूर येथे सकाळच्या सुमारास लोकमत चौक उड्डाणपुलावर अपघात झालाय। बजाज नगर पोलीस स्थानकांतर्गत पोलीस निरीक्षक अजय मानकर यांच्या माहितीनुसार 0 माईल ते रहाटे कॉलनीकडून येणाऱ्या वाहनांनी उड्डाणपुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की 3 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर 3 व्यक्ती जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी आयुष्यमान हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। जय हिंद, मी पोलीस निरीक्षक अजय मानकर, पोस्ट बजाजनगर। आज सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की लोकमत स्क्वेअर समोरील फ्लायओव्हरवर एक अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 3 वाहनांचं नुकसान झालेलं आहे, काही जखमी आहे। अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचल्यावर तिथे ज्या अपघातग्रस्त जे वाहन होते त्यांना साईडला करून आणि तिथून हलवून तिथले जखमी जे आहेत त्यांना सुद्धा आपण हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांचा उपचार आयुष्यमान हॉस्पिटल येथे सुरू आहे। तर सदर अपघातामध्ये एक कुणाल दाडे, पिंटू दाडे म्हणून फिर्यादी आहे, त्यांनी तक्रार दिली की त्यांचं जे वाहन आहे झेस्ट वाहन MH40 BG 4931 या वाहनाने ते 0 माईल कडून रहाटे कॉलनी चौकाकडे येत होते। त्या दरम्यान एक काळ्या रंगाची वोल्क्सवॅगन जिचा क्रमांक होता MH46 AL 6447 ही भरधाव वेगाने मागून आली आणि त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरटेक केलं त्या गाडीने। तर त्याच दरम्यान समोरून एक पिकअप वाहन येत होतं जे आपल्या साईडने चालत होतं, जे वाहन रहाटे कॉलनीतून इकडे 0 माईल कडे जात होतं। तर त्या वाहनाला समोरासमोर धडक दिली आणि ती धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये व्होल्क्सवॅगन व्हेकल हे युटर्न घेऊन असं फिरलं। त्यामुळे यांची जी झेस्ट होती ही झेस्ट आणि ती व्होल्क्सवॅगन ही अशी युटर्न होऊन त्यांच्या गाडीला धडकली। त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं, यांच्या गाडीत यांना स्वतःला सुद्धा फिर्यादीला दुखापत झाली। तसंच व्होल्क्सवॅगन मधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांना सुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे दाडे यांच्या तक्रारीवरून पोस्ट बजाजनगर येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला है। टोटल फिर्यादी को पकड़ 3 लोग ही घायल है। गंभीर मेडिकल रिपोर्ट आने के बाद पता चलेगा, लेकिन अभी उनकी तबीयत ठीक है, स्थिर है। चाकूर तालुक्यातील कडमुळी गावातून माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली आहे। बौद्ध समाजासाठी असलेली स्मशानभूमीत अजूनही शेड, पाणी आणि बैठकीची व्यवस्था नाहीये। 2023 पासून वारंवार निवेदन देऊनही शासनाकडून कोणतीच सुविधा उपलब्ध झाली नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या गावासाठी 10 लाखाचा निधी दिला होता, पण स्थानिक राजकारणामुळे तोही निधी परत गेला असा आरोप यावेळी नागरिकांनी व्यक्त केला। परिणामी एका व्यक्तीचा अंत्यविधी भर पावसात प्लास्टिकच्या आडोशात पार पडला। ही घटना केवळ व्यवस्थेचं अपयश नव्हे तर माणसाच्या अंतिम सन्मानावरचा घाला आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबळे यांनी थेट कडमुळी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। तर या प्रसंगी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि चिखलात पार पडलेल्या अंत्यविधीने प्रशासनाच्या उदासीनतेचे
अवस्थेचं चित्र दाखवलंय. जिवंतपणी झिजलो, आता मरणानंतरही सन्मान नको का, असा स्पष्ट आणि संतापजनक वक्तव्य ग्रामस्थांनी केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर मी आज लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कडमुळी गावामध्ये आहे. खरं तर या ठिकाणी कालची एक अशी घटना आहे की हृदयाला पिळवून टाकणारी घटना आहे. ज्या ठिकाणी माणूस जीवनभर आयुष्यभर जगतो आणि जगल्यानंतर जे काही आपण मरतो त्यावेळेस त्यांना स्मशानभूमीची जी अत्यंत आवश्यकता असते, मेल्यानंतर पण या कालच्या ज्या मृतदेहाला ती जागा मिळाली, पण त्याला जे स्मशानभूमीमध्ये जे काही शेड असायला होतं ते शेड मिळालेलं नाहीये. त्यांना अक्षरशः पावसामध्ये अंत्यविधी करावा लागला की मेल्यानंतर तरी आम्हाला बाबा सुखानं मरण्यासाठी जागा द्या किंवा मेल्यानंतर तरी आम्हाला जाळण्यासाठी शेड निर्माण करून द्या, अशी या नागरिकांची मागणी होती. 2023 पासूनचं प्रकरण आहे. 2023 पासून प्रशासनाकडे खेलपाटे घालतायत, कागदोपत्री पत्रव्यवहार करतायत. या सगळ्या कागदपत्रावरती सहकार मंत्र्यांनी, बाबासाहेब पाटील सहकार मंत्र्यांनी यांना 10 लाखाचा निधी देखील उपलब्ध करून दिला, पण कागदाच्या कचाट्यामध्ये मात्र ते स्मशानभूमीचा शेड निर्माण म्हणजे कुठेतरी थांबलं. या संदर्भामध्ये आपण काही आपल्यासोबत जनता आहे, त्या जनतेसोबत आपण इथे आलेलो होतो, त्यांना विचारूयात. नाही, चिखलामध्ये अंत्यविधी करावा लागले, असं काही बरं अडचण आहे तिथं. म्हणजे अक्षरशः मेल्यानंतर देखील नाही अंत्यविधी कसं केलं तुम्ही? पत्र टाकले, खाली पत्र टाकले, शरणाच्या खाली पत्र टाकले, वरी पत्र घातले, मग ते हे केलं. 3 घंटे आम्ही थांबलो तिथं जाळण्यासाठी. 10-15 माणसं 2-4 घंटे थांबून तेल टाकू करडे टाकून जाळले. बरं, आपल्यासोबत काही महिला भगिनी पण आहेत, आपण त्यांना पण विचारूयात. खरं तर हे मन हेलावून टाकणारी घटना आहे, अक्षरशः अंगावर काटा येतोय. पेट घेणं गेलं, मोठी ताडपत्री टाकली, सगळे सकाळपासून पावसात होते, मग माणसाला किती त्रास झाला. मग कसं करायचं? जायला देखील रस्ता नाही, जायला बी रस्ता नाही. मध्ये माणसाला एक पाय काढावं लागलं, एक पाय घालावं लागलं. मग किती बेजारी पावसात, सगळ्या पावसात जळता 2 ताडपत्र्या मोठ्या 5-5 हजाराच्या ताडपत्र्या टाकल्यावरी, तेव्हा मग जरा पेट घेतलं. चिता जाळली, वरून धो पाऊस, जळता जळना पेटता पेटरा, आम्हाला तेवढं करून द्यावं. आमची हीच इच्छा आहे बघा. एवढे नेलं, जळणावाट पाणी गळत होतं, जळता ते वरून टाकल्यानंतर जळत सगळ्या लोक घरी आल्यावर जळता थांबलं. तिथं थांबलं, इकडे उलतू पडली, आताडे सगळे पाये जिकडं तिकडं. डबल पोरायनं जाऊन ते 4-5 वाजता पाये उचलू मध्ये टाकले, राखेलचे डब्बे नेले, टायर नेले, करडी नेल्या. एवढी परेशानी झाली तर ही कधीच माझ्या आयुष्यात बघितली नव्हती की अशी परेशानी. एखाद्या बांधकामाला बाबासाहेब पाटलांनी आम्हाला 10 लाख रुपये दिले होते, आम्हाला कंपाऊंडचं होतं. तर नकर थोडी तिथं राजकारण झालं की ते बी निधी परत गेला. खाली चिखल, गुडघ्या इतका चिखल, त्या चिखलामध्ये आम्ही आधी पत्र टाकले, पत्रावर ते मृतदेह ठेवला, वरून पत्र इथले आम्ही ते काय अँगल फिंगल लिहून लावले. आम्हाला वरी जायला रस्ता नको स्मशानभूमीवर, तर त्या जाग्याची 20 गुंठ्याची अक्वायरी आणि तिथं शेड मारायला आम्हाला शासनानं करून द्यावे आणि जाण्यासाठी रस्ता आम्हाला करून द्यावे. ग्रामपंचायत स्तरावर तुम्ही ग्रामपंचायतकडे जावा, ग्रामपंचायतला पैसे भरायला सांगा, आम्ही मोजणीसाठी येतो असे बोलले. तहसीलदार साहेबांनी भूमी अभियोगाला पत्र काढले की मोजणी करून यांचा हद्द कायम करून देण्यात यावेत, तरी पण अजून त्याच्यावर शासन स्तरावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही. आता मंत्री महोदयांनी, बाबासाहेब पाटील यांनी 10 लाख रुपये स्वतः मी आणि आमच्या गावातली 20-30 लोक 4-5 वेळी जाऊन मंजूर करून आणले 10 लाख रुपये. तिथं वापस गेला निधी परत, की हद्द कायम नसल्यामुळे निधी परत गेला वापस. शासनाला अशी एवढीच विनंती आहे की जिवंतपणी तर माणसाला यातना आहेतच, पण मरण आल्यानंतर तरी माणसाचा अंत्यविधी व्यवस्थित व्हावा आणि त्याची विल्हेवाट, त्या मृतदेहाची विल्हेवाट योग्य रीतीने लागली पाहिजे. ह्याच्यासाठी आमचं समाज बांधवांचं एवढंच म्हणणं आहे की आमची 20 गुंठे जमीन जी आहे, आम्हाला 21 गुंठे पण नकोय, 19 गुंठे पण नकोय. आमची जेवढी आमच्या हक्काची जमीन आहे 20 गुंठे, तेवढी शासनाने आमच्या ताब्यात द्यावी. तिथे रस्ता नाही व्यवस्थित जायला. आता त्याचा अंत्यविधी झालाय, एक पाय घालायचा, एक पाय चिखलात घालायचा, एक पाय वर काढायचा. अक्षरशः 15 जण असे आम्ही अशी लाईन लावून एक लाकड वर टाकलेले. तुम्ही व्हिडिओ बघा, आम्ही फोटो काढलेले त्याच्या. तुम्ही असं खोटं आम्ही काहीच बोलत नाही, जे आहे ते सत्य आम्ही मांडले तुमच्या समोर. चिमुळीचे नागरिक आहेत, ते कडमुळीकरांचं असं मत आहे की बाबांनो, तुम्ही आम्हाला विकासासाठी जे काही करता ते विकासासाठी मदत करू नका, पण आम्ही मेल्यानंतर तरी आम्हाला
या सगळ्या चांगल्या पद्धतीने शेड देणं गरजेचं होतं आणि खरं तर ही आज काळाची गरज आहे. पण जर हे लोक जर आता यांना जर अंत्यविधी, यांचं असं म्हणणं आहे की अंत्यविधी झाला आदल्या दिवशी, पण तो प्रेत आम्हाला बरेच वेळ ठेवावं लागलं पावसाची वाट बघत, कारण पावसामध्ये ते प्रेत जळणार नाही आणि मग ते जाळण्यासाठी आम्हाला वाट बघून आम्हाला घरावरची पत्र काढावी लागली. घरावरची पत्र काढून आम्हाला कुठेतरी ते जाळावं लागलं. ही खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठी आणि हृदयाला पिळवटून टाकणारी घटना. या संदर्भामध्ये प्रशासन तरी जागा होईल का आणि या सर्व लोकांना किंवा या लोकांना स्मशानभूमीचं शेड हे तात्काळ बांधून दिलं जाईल का, हे मात्र आता आपल्याला इथं बघावं लागेल. आणि जोपर्यंत हे बांधून दिलं जाणार नाही तोपर्यंत न्यूज मराठी आपल्याला या पाठपुरावा करत राहील आणि यांना शेड मिळवून दिल्याशिवाय गच्च बसणार नाही, इथं आपल्याला नमूद करावं लागेल. मोजणीसाठी त्यांनी आमच्याकडे पत्र दिलेले आहे, परंतु इतर हक्कामध्ये त्यांचं नाव असल्यामुळे मोजणी अर्ज भरताना अडचण येत होती. आता शासकीयमध्ये आम्ही ते घेऊन या आठवड्याभरातच आपण मोजणी करून त्यांना देणार आहोत. 8 दिवसात माझी मोजणी होईल याबाबत मी शाश्वती तात्काळ कारवाई आजच अर्ज भरून आजच आपण काम सुरू. नांदेडमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोमाने काम करत असून जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. संपर्क प्रमुख बबन थोरात हे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आणि शिवसेना मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांच्या सोबत दोघांनी वाद घालून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आणि बरेच आरोप लावले. यानंतर त्यांच्यावर लावलेले संपूर्ण आरोप हे बिनबुडाचे असून संपर्क प्रमुख बबन थोरात हे पैसे घेऊन काम करत नसल्याचे जिल्हा प्रमुख बबन बोरसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, भुजन पाटील डक, उपजिल्हा प्रमुख विजय बगाटे, माजी पंचायत समिती सदस्य येडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी. परवा या ठिकाणी पक्षाच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं होतं त्या संदर्भात आम्हाला या संदर्भात खुलासा करायचा आहे आपल्या सर्वांसमोर की नेमकं काय आहे. परवा शिवसेनेचे संपर्क नेते हिंगोली आणि नांदेडचे बबनराव थोरात साहेब हे या ठिकाणी मेळाव्यासाठी झाली आणि बोलाबोली रूपांतर या ठिकाणी बाहेर आपल्या मीडिया समोर खूपच मोठी या ठिकाणी मारामारी झाली, आम्ही त्यांना मारहाण केली, असा कुठलाही या ठिकाणचा प्रकार या ठिकाणी झाला नाही. जिल्हा प्रमुख या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. फक्त या ठिकाणी त्यांची बोलाबोली या ठिकाणी थोडीशी शाब्दिक बोलाबोली या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर असा कुठला प्रकार या ठिकाणी नाही. सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे, निमंत्रित केलं. प्रथमतः आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झाले त्याबद्दल प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बांधवांची या ठिकाणी मी शिवसेना या आमच्या पक्षाच्या वतीने 3ही जिल्हा शहर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत, उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत, विधानसभेचे प्रमुख या ठिकाणी आहेत. आता तुम्ही तर बबन बादशाह असो, मी असो, भुजन दादा असो, आपण सर्वजण आम्हाला या ठिकाणी ज्ञात आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही ओळखता. कुठल्याही पैशाची मागणी आम्हाला या ठिकाणी प्रथमतः जिल्हा प्रमुखाला केलेली नाही आहे. त्यानंतर जिल्हा प्रमुखांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन या ठिकाणी आढावा घेतला आणि आढावा घेऊन आपल्याला पक्ष कसा मजबूत करता संकट आला असं आम्हाला या ठिकाणी वाटलं. म्हणून आपल्या समोर हा खुलासा आम्ही या ठिकाणी सादर करावा म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी आमच्या काय हातामध्ये बांगड्या भरल्यात. आम्ही सुद्धा बाळासाहेबांच्या भट्टीमध्ये तयार झालेले माणसं आहेत आणि आमचे संपर्क प्रमुख म्हणजे आमच्या प्रति बाळासाहेब असतात. आमचे संपर्क प्रमुख म्हणजे आता प्रति उद्धवजी आहेत. आम्ही त्यांच्याकडे उद्धवजी आणि बाळासाहेबचे विचार म्हणून बघतो आणि आमच्या समोर पक्ष म्हणून मी जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाचे आम्ही पदाधिकारी म्हणून बबन थोरात हे कोणी असतील नसतील. बबन थोरात हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत आणि आमच्या समोर जर संपर्क प्रमुखाने कोणा हात उघडायचा विचार जर केला तर ते जात्यावेळेस कसं जातंय त्याने त्याचा विचार करावा. नाही, संपर्क प्रमुख तुमचे सुरुवातीपासून नेहमीच वादात ठरले. 4 दिवसाखाली नांदेड येथे महानगरपालिकेच्या निवडणुकार्थ आमचा जो मेळावा ठेवला होता त्या मेळाव्यासाठी आमचे शिवसेनेचे उपनेते माननीय बबनरावजी थोरात हे नांदेड येथे आले असता काही आमच्यातलेच गद्दार त्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना भेटण्याला नकार दिल्याच्या नंतर मनोज यादव यांच्याशी त्या गद्दारांनी अरेरावी केली. अरेरावी करून
त्यांना बाहेर काढल्याच्या नंतर बाहेर येऊन मीडियासमोर खोटी बातमी देऊन की आम्ही संपर्क प्रमुखाशी झटापटी केली, हुज्जत घातली, अशा बातम्या जे त्यांनी आज प्रसारित केल्या होत्या। त्यामुळे आज आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, ज्योतिबादादा खराटे आणि माझ्या वतीने आज आम्ही सर्व पत्रकारांना बोलावून जी खरी जी परिस्थिती आहे ते आज सांगितलेली आहे। आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की बबन थोरात यांनी पैसे घेऊन हे पदवाटप केले, असा कुठलाही विषय नाही। पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्हा प्रमुखांनी प्रत्येक तालुका न्याय बैठका ठेवून आम्ही बबन थोरात यांच्याकडे दिली आणि त्याच्यानंतर अंबादास दानवे साहेबांकडे मीटिंग झाली। त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी हे डिक्लेअर केलेले असते। एकटे बबन थोरात त्यांनी हे पद डिक्लेअर केलेले नसून हे सर्वांना विश्वासात घेऊन बोलून हे पद डिक्लेअर केलेले आहेत। त्यांनी जे अपप्रचार केलेला आहे की थोरात साहेबांनी पैसे घेऊन पद वाटले, अजिबात हे चुकीचं आहे। त्यामुळे आम्ही सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख या सर्वांना या ठिकाणी पत्रकार परिषदेला बोलून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृणेश्वर महादेव मंदिरात आज श्रावणाचा पहिला सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी अफाट गर्दी केली होती। यावेळी महादेवांना विविध फुलांनी सजवलेलं होतं, तर मंदिर समितीने या सोमवारी 2 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज बांधला आणि तो खराही ठरला। यावेळी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांच्या दर्शनासाठी तसेच त्यांच्या वाहनासाठी योग्यरित्या आणि उत्तम सोय करण्यात आली होती। तर मोठ्या भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। आज घृष्णेश्वर मंदिर येथे श्रावणाचा पहिला दिवस आहे व पहिल्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो भाविक आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघतो आहे कशा पद्धतीने वेरूळची ही गर्दी आहे आणि श्रावण सोमवार आणि पाऊस सुद्धा जोरात चालू आहे। नेमकं काय घडलंय बघूया। नमस्कार, माझे नाव कुणाल दांडगे, अध्यक्ष श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट। आज प्रथम श्रावण सोमवार निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आज वेरूळ येथे लाखोच्या संख्येने श्री घृष्णेश्वर महादेव 12वे ज्योतिर्लिंग यांच्या दर्शनासाठी भाविक उपस्थित झालेले आहे। रात्री 12 वाजेपासून आपले मंदिर चालू आहे आणि रात्री 12 वाजेपासून भाविकांची सतत रांग ही दर्शनासाठी चालू आहे। पार्किंग मुख्य कमानीपासून ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिकेटिंगची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या NGOजकडून मंदिराच्या बाहेरच्या भागास फराळाची उत्तम व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, काही अपघात घडू नये, घडल्यास त्यासाठी आपला दवाखाना, बाळासाहेब ठाकरे साहेब आपला दवाखाना, वेगवेगळे अजून 2-3 हॉस्पिटल्सकडून, संभाजीनगरकडून, NGOजकडून आपल्याला इथे चांगली मदत मिळत आहे भाविकांच्या सोयी व सुखरेखीसाठी। आज जो भाविक इथे दर्शनासाठी आलेला आहे, इथून मागची जी आपली परिस्थिती होती, एकच एंट्री आणि एक्झिट गेट आपल्याकडे होता। आज भाविक जो इथे दर्शनासाठी आलेला आहे त्यांना व्यवस्थित सुविधा झालेली आहे, वेगवेगळे एंट्री गेट आणि एक्झिट गेटची। त्यामुळे भाविकांचं सुखकर दर्शन होईल, त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही आहे। आजच्या या घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे तिथलं आज पहिला श्रावण सोमवार आहे, तर कशा पद्धतीचं व्यवस्थापन आहे आणि काय सांगाल? श्रावण सोमवार निमित्त घृष्णेश्वर देवस्थान या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये बंदोबस्त केलेला आहे। एक तर वाहतुकीचं व्यवस्थापन, पार्किंगचा बंदोबस्त आणि प्रत्यक्ष मंदिरातला बंदोबस्त। तर जो धुळे सोलापूर महामार्ग आहे तो प्रत्येक शुक्रवार ते सोमवार यावरची जड वाहतूक वळवण्यात आली आहे। त्याबाबतचं नोटिफिकेशन जे आहे ते 15 दिवसापूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे। आणि पार्किंगसाठी जे वेरूळकडे येणारे महामार्ग आहेत ते प्रत्येक गावाबाहेर प्रत्येक रस्त्यावर स्वतंत्र मोठे पार्किंग दिले आहेत। त्या पार्किंगच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिलेला आहे। आणि मंदिरासाठी जे आहे तर दर्शन रांग जे आहे यावेळेस बॅरिकेडिंगची क्षमता जी आहे ती वाढवलेली आहे। त्यामुळे रांगेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना त्रास होणार नाही किंवा जास्त वेळ लागणार नाही याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। जो पूर्वेकडचा दरवाजा आहे तो एक्झिट डोअर यावेळेस चालू केलेला आहे, त्यामुळे दर्शनासाठी लागणारा जो कालावधी आहे तो काहीसा कमी झालेला आहे। याप्रमाणे म्हणजे 18 अधिकारी आणि 150 पोलीस अंमलदार, काही होमगार्ड्स त्यामध्ये तैनात आहेत म्हणजे बंदोबस्तासाठी। कितीपर्यंत नागरिक आज आल्याचं आढळलं आहे अंदाज?
साधारणतः एक 50 ते 60 हजार भाविक प्रत्येक श्रावण सोमवारी येतात. एक संध्याकाळपर्यंतचा अंदाज येईल की एकूण किती भाविक आलेले आहेत. आणि काय सांगाल आता जे भाविक आता येणार आहेत, नागरिक येणार आहेत, गर्दीचा जे नियंत्रणासाठी काय त्यांना संदेश द्याल? येणाऱ्या भाविकांना आवाहन आहे की जे पार्किंगचे नियोजित जे ठिकाणं आहेत तिथे गावाबाहेर ज्या ठिकाणी ब्लॉकिंग पॉईंट आहे त्याच ठिकाणी गाड्या पार्क कराव्या. आपले जे चप्पल बूट आहेत याचं जे हे आहे तर शक्यतो तिथे पार्किंगमध्येच जर ठेवले वाहनामध्ये तर इथे येऊन मोबाईल आणि याच्या चप्पल बुटासाठी लॉकर शोधण्याची वेळ येणार नाही आणि त्यांचाही वेळ जाणार नाही आणि इथे गर्दीचं नियोजन करणं सोपं जाईल. प्रथम गोष्ट की सर्व आपल्या प्रेक्षकांचे श्रावण मासानिमित्त पहिल्या श्रावणी सोमवारी सर्वांचे हार्दिक अभिनंदन. हर हर महादेव, कृष्णेश्वर भगवान की जय. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 ज्योतिर्लिंगामध्ये श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे यामध्ये आपण गर्भगृहामध्ये बसून कृष्णेश्वराचा अभिषेक शिवलिंगाला टच करून आपण करतो. तसंच सध्याची भाविकांची गर्दी पाहता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे आम्हाला नामनिर्देश दिलेले आहेत की शनिवार, रविवार आणि सोमवारी या 3 दिवशी आपल्याला गर्भगृहामध्ये अभिषेक करता येणार नाही, कारण की भाविकांची अलोट गर्दी होत आहे. त्यामुळं तसंच जिल्हाधिकारी साहेबांचं आम्ही दिलेल्या आज्ञेचं आम्ही नक्की पालन करतो. मंगळवारपासून ते शुक्रवारपर्यंत ज्या भाविकांना अभिषेक करायचा असलं त्या भाविकांनी मंदिरात येऊन अभिषेकासाठी इथं पावती भेटती, ती पावती फाडून गर्भगृहामध्ये त्यांच्या हाताने अभिषेक होतो. मग तो अभिषेक झाल्याच्या नंतर प्रत्येक भाविकाची इच्छा असते की आपल्याला अभिषेक करायचा शिवलिंगाला टच करून, तर तो इथं त्यांचा पूर्ण होतो. मग त्यानिमित्ताने मग भाविकांची गर्दी बघता कधीकधी मंगळवारी बुधवारीसुद्धा आम्हाला अभिषेक बंद करावा लागतो. तेवढ्या बाबतीमध्ये संस्थान मात्र या बाबतीमध्ये खूप जागृत आहेत. आमचे अध्यक्ष साहेब योगेश टोपरे साहेब, संजय वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तमरित्या भाविकांचे खूप शांततेमध्ये दर्शन होते. तुम्ही जर बघितलं असताल तर आज श्रावणी सोमवार पहिला असून गर्भगृहामध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार्य व्यवहार झालेला नाही, कोणाला काही त्रास झालेला नाही. सर्व नियोजन एकदम व्यवस्थितरित्या जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं या ठिकाणी तंतोतंत त्यांचे पालन. शिवाय इथले जे ब्रह्मवंद आहेत यांनीसुद्धा तंतोतंत ज्या पद्धतीने त्यांनी दिलेले निर्देश यांचं आम्ही इथं पालन करतो. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्यावेळेस भाविकांची गर्दी होईल, दर्शन होतील, त्यानंतर सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग जे कृष्णेश्वर आहे इथं सुद्धा त्यांची अलोट गर्दी निर्माण होईल. म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि आमच्या ट्रस्टीच्या म्हणण्यानुसार साधारणतः रोज 5 ते 7 लाख भाविक इथं दर्शनाला येतील आणि त्यांच्या दर्शनाची सुव्यवस्था ही कृष्णेश्वर देवस्थानचे जे ट्रस्ट पदाधिकारी आहेत यांनी खूपरित्या आत्तापासूनच त्यांनी आराखडा तयार केलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक भाविकाची गैरसोय होऊ नये तथा त्यांचे दर्शन एकदम चांगल्या पद्धतीने व्हावे अशा प्रकारचा आराखडा सध्या चालू केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आता सध्या जे येणारे भाविक आहेत त्यांना काय आवाहन कराल? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आपलं दर्शन करताना वस्त्र आपल्याला काढावं लागतं, ते गर्दी नको व्हायला, तर त्यांना तुम्ही काय सूचना कराल? सर्वप्रथम जे म्हणजे पुरुषांसाठी जे आपण कमरेच्या वरचे वस्त्र काढण्यासाठी सांगतो याच्या पाठीमागची परंपरा पण आहे आणि सायंटिफिक रिझन पण आहे. तर मी पहिले तुम्हाला सायंटिफिक रिझन हे सांगतो की आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश करतो, प्रवेश करण्याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलेलं असतं. जसं कोणी शौचाला जाऊन असतं, कोणी मूत्रविसर्जनाला जाऊन आलेलं असतं. आल्याच्या नंतर आपण फक्त पाय धुतो, पण त्याच्यावरचे जे आपण किटाणू म्हणतो ते आपल्या वस्त्रावर असतात. मग एखाद्याला थोडा जो समोरचा व्यक्ती प्रकृतीने जर एकदम कमकुवत असेल तर त्या वस्त्राचा टच त्याला झाला तर त्याला सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार होतात. तर सायंटिफिक असं आहे की बाबा तुम्ही वस्त्र काढल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण शुद्ध होऊन जाता आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास पण होत नाही. आणि पौराणामध्ये पण सांगितलेलं आहे की कुठल्याही गर्भगृहामध्ये प्रवेश करताना आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे पोशाख करून जावा. आजकालच्या युगामध्ये पारंपरिक पोशाखाने जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यासाठी जे जुने लोक आहेत त्यांनी एवढी मुभा दिलेली आहे की तुम्ही गर्भगृहामध्ये प्रवेश करताना की तुमच्या कमरेच्या वरचे वस्त्र हे फक्त पुरुषांसाठी नियम आहे, बालगोपालांसाठी नियम नाही, स्त्रियांसाठी सुद्धा कुठल्या प्रकारचे असे नियम नाही आहेत त्याच्यामध्ये. असं त्याच्या पाठीमागचं अध्यात्म आहे की सर्वांचे दर्शन खूप चांगल्या पद्धतीने आपले कृष्णेश्वर या ठिकाणी होणार आहे. फक्त तुम्ही गर्दी करायची नाही, शांततेत दर्शन घ्यायचं, कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाही. तुम्ही जितकं मनोभावे दर्शन करताल
तितके लवकरात लवकर तुमचे दर्शन होईल. आणि शिवाय घृष्णेश्वर देवस्थानने तुमच्या दर्शनासाठी अतिशय सुसज्ज व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघत असाल बाहेरसुद्धा पेंडॉल टाकून ठेवलेला आहे. म्हणजे अनाहूतपणे पाऊस जरी आला तरी तो भाविक भिजू नये त्यासाठी ताडपत्रीचं आच्छादन त्यांनी तिथं केलेलं आहे. आणि मध्ये तुम्ही बघताल की पूर्ण झिगझॅग लाईन केली जेणेकरून कुठल्याही भाविकांना इथं त्रास होऊ नये आणि दर्शन त्यांचं सुलभतेने व्हावं यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना इथं करून ठेवलेल्या आहेत. नमस्ते, मैं कोमल छत्रपति संभाजीनगर में रहती हूँ। आज सावन के महीने में हम यहाँ पे महादेव के मंदिर में मांगते हैं, सभी के लिए प्रार्थना करते हैं। महादेव जी आप सभी के मनोकामनाएं पूरी करें, परमात्मा आपको राजी रखे, आपके आला बला साथ समंदर जाए। हमारे भाविक भगत जो भी आते मालिक उनको सबको राजी रखे। हमारे अध्यक्ष जी भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमारा पुलिस प्रशासन भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, पब्लिक को बहुत अच्छा कोऑपरेट कर रहे हैं। परमात्मा राजी रखे आप सभी को और हमारे न्यूज़ वालों को भी मालिक खुश रखे। बात करें किरण, हाँ हाय जी नमस्ते, मैं किरण किन्नर बात कर रही संभाजीनगर से। हम वेरोले में आए श्रावण सोमवार मांगने के लिए, आप सब आओ पैरा पड़ने के लिए। बहुत भाविक है, सब लोग आए, दूर दूर से आप भी आओ यहाँ दर्शन के लिए। मालिक आप सबको अच्छा रखे, आपके बाल बच्चे खुश रहे, आपकी रोजी मालिक बरकत दे। अंजनगाव तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील वार्ड क्रमांक 2 मधील रस्ता खराब आणि निकृष्ट झाल्यामुळे 5 ते 6 वर्षापासून ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते, परंतु आजतागायत ग्रामपंचायतीने निवेदनाची दखल घेतली नाही। तर या रस्त्यावर 2 शाळा आणि 1 अंगणवाडी असून लहान मुले आणि वयोवृद्धांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आज टाकरखेडा मोरे येथील ग्रामस्थ महिला पंचायत समिती कार्यालयात दाखल झाल्यात आणि गट विकास अधिकारी कल्पना जायफाय यांना पुन्हा एकदा निवेदन सादर केले आणि रस्त्याची सत्य परिस्थिती सांगितली आणि लवकरात लवकर या रस्त्याचे काँक्रीट बांधकाम करून द्यावे अशी मागणी केली। यावेळी नंदा टलवारे, प्रगती पवार, सरिता पवार, मीरा हरणे, नर्मदा बोंडे, विद्या मोरे यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। तो टाकते तर बस झाला रस्ता, तर एवढी आमची मन समजावून इकडे सारी जनता त्या रस्त्याने जाते। खूप जंगलवाले भरपूर लोक म्हणजे ठोस रस्ताच आम्हाला, तर मागणी करायला ग्रामपंचायतमध्ये जाऊ तर ती ढकलून देतात। म्हणजे आम्ही बाकीच्यानं काय करा, लहान लहान मुलांचे होठं फुटतात, गाड्या पडतात, गाड्या स्लिप होतात, काय करा। रस्ता नाही आहे, वार्ड नंबर 2 मधील कोणतेच कामं झाले नाही आहे 5 वर्षापासून, आणि मुलं बाळं सर्व तिथं जाणं येणं आहे। शाळा आहे 2, एक सर्वज्ञ शाळा आहे लहान मुलांची, एक अंगणवाडी आहे आणि एक जिज्ञासा कॉन्व्हेंट आहे। आणि आमचा जो गावातील सर्व परिवार आहे आमचा, तो गावात जायला रस्ताच नाही आहे। आणि 5 वर्ष झाले ग्रामपंचायतला निवेदन देऊ पण ते काही रस्ता करतच नाही आहे, मुरुम पण टाकत नाही, फक्त मुरुमाचीच मागणी आहे आमची, पण तेवढे त्यांना जमत नाही आहे सध्या। नुसतं मन समजावून रस्त्याची गरज। ग्रामपंचायतला निवेदन दिलं, ग्रामपंचायत सरपंच किंवा सचिव काही तुम्हाला काही? हा 9 तारखेला गेलो होतो आम्ही, आम्हाला निवेदन दिलं की 21 तारखेपर्यंत आम्ही तुमचं काम करून टाकू बा, पण त्यांनी आम्हाला घरटॅक्सच्या पावत्या पाठवल्या। आणि यावेळेस घरटॅक्स भरत असते काय की हा टाईम आहे की मार्च एंडिंगला भरावं लागते की काही, आता दिलं त्यांनी। आणि मुरुम टाकायचा अजून हेच नाही आहे। शेवटी आम्हाला पंचायतीमध्ये आले होते, आता बीडीओला भेटले, बीडीओ मॅडमने तुम्हाला काय सांगितलं? उद्या करतो म्हणतात ते, आता काय माहिती उद्या करतो की केव्हा करतात। मी शशिकांत बुगळे, राहणार टाकरखेडा मोरे। याच्या अगोदरही ग्रामपंचायतला बरेचदा निवेदन दिलेले आहेत आणि आम्ही हे जे राहणारे व्यक्ती आहेत त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की पहिले मुरुम टाकाय, आम्ही घर टॅक्सही भरायला तयार आहोत, याची काही हे नाही आहे। आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतला बरेचदा निवेदन दिले, सर्व गोष्टी झाल्या, आम्हाला असे ते गोष्टीनं सांगतात फक्त, पण पूर्तता काहीच करत नाहीत। आता आम्ही 14 तारखेला काही जर केलं तर आम्ही पूर्ण लहान मुलासहित उपोषणाला बसणार आहोत। मी रोशनी नेमकर, सर्वज्ञ इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका। आम्हाला आमची शाळा 10 वर्षापासून तिथं आहे, परंतु रस्त्याची येण्या जाण्याचा आम्हाला खूप त्रास होते। चिखलामुळे विद्यार्थी येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही पक्क्या रस्त्याची आम्ही मागणी करत आहे। ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही 5-6 वर्षापासून निवेदन देत आहे, तरीसुद्धा ते
काम होऊन नाही राहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला अडचण येत आहे. समजावणी करते हां, जुन्या रस्त्याचं आणि त्यामुळे आम्हाला अडचणी तयार होऊन राहिल्या. हां, नाल्याचा जो रस्ता आहे आमच्या शाळेजवळून, तिथून आम्हाला नाली टाकणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला गावकऱ्यालाही त्रास होऊन राहिला, आम्हाला शाळेतल्या विद्यार्थ्यालाही येण्या जाण्याचा त्रास होऊन राहिलेला आहे. त्यामुळे खूप लांबून असा या येण्या जाण्याचा त्रास होते. त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थी संख्याही घटते, त्याच्यानं आम्हाला ते दोन्ही रस्ते आवश्यक आहेत. मी प्रवीण नेमकर, मी शिक्षण संस्थेचा सचिव असून जो आमच्या शाळेजवळचा गावातून येणारा रस्ता आहे तो गावठाण नकाशात दाखवलेला आहे, पण सध्या स्थितीत बंद आहे. तो चालू व्हायला पाहिजे. नागरिक आणि पालक सर्वांचा त्रास यामुळे कमी होईल. त्या नाल्यावर पूल बांधण्यात यावा किंवा नाल्या टाकण्यात याव्या, एवढी माझी मागणी आहे. अहिल्यानगरमध्ये जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित युवक कार्यकर्त्यांनी भीमशक्तीचा प्रभावी जागर केला. या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुता आणि संविधान मूल्यांचा संदेश दिला गेला. कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या, तर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला अजित पवारांनी सर्वांना मानाचा जय भीम करत सन्मानपूर्वक अभिवादन केलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.